वास्तव बातमी। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। राज्यात सर्वच पक्ष जोमानं कामाला लागलाय। अशातच मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आम्ही कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नाही, जर कोणी उभा राहत असेल तर त्याला पाडा, असा आदेशच जरांगेंनी कार्यकर्त्यांना दिलाय। मराठा समाज विधानसभा निवडणूक लढवणारे असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। मनोज जरांगे पाटील आज वडूबुद्रुक येथे आले होते। यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल भूमिका मांडली आहे। मी समाजाला सांगितले, ज्याला पाडायचे त्याला पाडा, राजकारण माझा मार्ग नाही। राज्यात एकही उमेदवार मराठा समाजाने दिला नाही, कोणाला ही पाठिंबा दिला नाही। जो उभा राहील त्याचा तो वैयक्तिक मुद्दा आहे। समाजाच्या आंदोलनाचा उपयोग कोणी करू नये। पाठिंबा कोणाला नाही, मात्र तरीही असे कोणी उभे राहत असेल त्याला मराठा समाजाने पाडून टाका, असे आदेश पाटलांनी दिलाय। छगन भुजबळ यांचा कसला बालेकिल्ला, हा जनतेचा बालेकिल्ला आहे। कार्यक्रम तिथे चालतो, वेळ येऊ द्या। जे टप्पे दिलेत ते पूर्ण करणार आणि टप्पे सांगून करणार। त्यांनी डाव टाकला की माझा प्रतिडाव टाकतो। टप्पा सुधारून देत नाही, मी ते मला सुधारून देत नाही, माझ्या समाजाला सुधारून देत नाही, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय। मतदान प्रक्रिया पार पडणारे जर 6 जून पर्यंत आरक्षण दिलं नाही तर 8 जूनला 6 कोटी मराठ्यांचा कार्यक्रम नारायणगडावर करणार आहे। आरक्षण नाही दिलं तर विधानसभेला मराठे मैदानात उतरणारे समाजाची इच्छा असेल ते बरोबर आहे। राजकारण माझा मार्ग नाही, आमचं आरक्षण केंद्रात नाही। ओबीसी मधून आरक्षण पाहिजे ते राज्यात आहे। मागणारं बनण्यापेक्षा देणारं व्हा। अनेक समाज असे आहेत की त्यांच्यावर अन्याय होतोय। निवडणुकीत उभं राहण्यापेक्षा पाडण्यातच आमचा विजय, पाडायचं त्याला पाडा, असंही जरांगे म्हणाले। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।